बुलेटिनमध्ये पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र वायव्य दिशेने पुढे सरकलंय। विदर्भात आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सोमवारी पावसाचा जोर राहील आणि राज्याच्या अन्य भागात त्याचा जोर कमी होणार आहे। ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सुद्धा कोकण आणि विदर्भाच्या काही भागामध्ये पाऊस पडेल, मात्र राज्यभरात पाऊस पडण्याची अपेक्षा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे। ऑगस्टच्या उर्वरित दिवसांमधील मान्सून खंडामुळे ही आकडेवारी अधिक खाली घसरण्याची शक्यता आहे। राज्यामध्ये आज घडीला सरासरीच्या 89% पाऊस झालाय। मागील वर्षी याच वेळी सरासरीच्या 122.8% पाऊस झाला होता। ऑगस्ट महिन्यात पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे राज्यासमोरची चिंता वाढली असून काही भागात ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे आणि पाण्याच्या दुर्भिक्षामुळे सध्या राज्यामध्ये 329 गावं आणि 1273 वाड्यांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा होतोय। पाणी प्रश्नावरून सांगलीच्या जत तालुक्याच्या वंचित गावं आता थेट कर्नाटकात सामील होण्यासाठी कर्नाटक सरकारला साकडं घालणार आहेत। उमदी येथील महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरती जाऊन 85 गावांना कर्नाटक राज्यामध्ये सामील करून घेण्यासाठी दंडवत घालणार आहेत। यानंतर राज्य सरकारच्या विरोधात विजापूर गुहागर मार्गावरती 25 ऑगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन देखील केलं जाणार आहे, असं पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोद्दार यांनी जाहीर केलं। कोयना धरणात सध्या 82% जलसाठा आहे आणि हे पाणी वर्षभर पुरवायचं असल्यामुळे वीज निर्मितीमध्ये सातत्याने चढउतार होतोय आणि मागील वर्षी या काळात कोयना धरणात 98% पाणीसाठा होता। नीरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे नीरा देवघर धरण पूर्ण क्षमतेनं म्हणजे 100% भरलंय। त्यामुळे विद्युत गृहाद्वारे नदीपात्रामध्ये सुरू असलेल्या 750 क्युसेक विसर्गात वाढ झाली आहे। गोंदियात मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे हाजरा फॉल ओसंडून वाहतोय। त्यामुळे शेजारच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील पर्यटक इथे हजेरी लावत पर्यटनाचा आनंद लुटतायत। जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसानं खंड दिल्यामुळे खरीप पिकांच्या वाढीवरती तसंच संभाव्य उत्पादनावरती मोठा परिणाम झालाय। खरीप पीक विमा योजनेमध्ये 21 दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड असल्यास तातडीची नुकसान भरपाई म्हणून पीक विमा नुकसान भरपाईच्या 25% रक्कम आगाऊ दिली जाते आणि हा निकष गृहीत धरूनच राज्यातील 13 तालुक्यांमधील 53 मंडळांमध्ये नुकसानीबाबतचं सर्वेक्षण करावं असे निर्देश कृषी आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत। त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। केंद्र सरकारनं कांद्यावरती अकस्मात निर्यात शुल्क लागू करताना स्पष्टता केली नसल्यामुळे परदेशात जाणारा माल बांगलादेश सीमा आणि बंदरात अडकून पडलाय। या पार्श्वभूमीवर आजपासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा कांदा व्यापारी संघटनेनं घेतलाय। यामुळे समित्यांमध्ये दैनंदिन होणारे 60 ते 70 हजार क्विंटलचे लिलाव थांबतील आणि याचा फटका मुख्यत्वे महानगरांना बसणार आहे। केंद्र सरकार अतिरिक्त 2 लाख टन कांद्याची खरेदी करणार आहे। या वर्षात कांद्याचा 5 लाख टन बफर साठा करण्यासाठी ही खरेदी केली जाणार आहे। स्थानिक बाजारात कांदा उपलब्ध होऊन किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी या साठ्यातून ठराविक राज्यामध्ये कांदा पाठवला जातो आणि हा साठा वाढवून भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलाय। केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवरती 40% शुल्क लावण्यात आलंय। केंद्र सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहे। राज्य सरकारकडून कांद्यावरती जाहीर केलेले अनुदान अद्यापही शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती जमा झालेलं नाही। शेतकऱ्यांच्या खात्यावरती 100% कांदा अनुदान जमा करावं अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुख यांनी केली आहे। लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या 20 ते 25 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे सोयाबीन पीक धोक्यात आलंय। पावसाअभावी आता सोयाबीनचा फुलोरा गळतो की काय अशी भीती लातूरमधल्या शेतकऱ्यांना सतावतीये। लातूर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पावसानं दडी मारल्यामुळे मूग आणि उडीद पिकं धोक्यात आली आहे, तर पाण्याअभावी मुगाच्या शेंगांची वाढ खुंटली आहे। त्यामुळे शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। श्रावणातील ऐन सणासुदीत डाळींच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे। घाऊक बाजारात तुरडाईचे दर 115 ते 140 रुपये किलो झालेत। त्यामुळे किरकोळ बाजारात तुरडा 140 ते 160 रुपये किलोवरती गेली आहे। येत्या काही दिवसात हे भाव 200 रुपयांवरती जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे। त्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडलंय आणि ऐन सणासुदीच्या काळात डाळीलाच महागाईचा तडका बसल्यामुळे वरणामधून तुरडा गायब होणार आहे। पुण्याच्या मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक वाढली आहे। आवक वाढल्यामुळे टोमॅटो, काकडी, फ्लॉवर, कारली, सिमला मिरचीच्या भावात घसरण झाली होती, तर कांद्याचे निर्यात शुल्क 40% वाढल्यामुळे कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे। आवक जास्त असल्यामुळे घाऊक बाजारात सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या भावात घसरण झाली आहे। श्रावण महिना सुरू असल्यामुळे बाजारात मासळीच्या मागणीत घट झाली आहे। परिणामी मासळीचे दर 10 ते 15% उतरले होते, तर मागणी अभावी अंडी आणि चिकन मटणाचे दर सुद्धा स्थिर आहेत।
15 दिवसांच्या सुट्टीनंतर पाऊस पुन्हा बरसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे. भात पिकावरती किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी चिंतेत होता. मात्र मावळात पावसानं पुन्हा हजेरी लावताच शिलीम गावातील लहू धनवे या शेतकऱ्यांनी शेतात कामगंध सापळे लावायला सुरुवात केली आहे. शहापूर तालुक्यामध्ये संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेंद्रुन येथील घोसाळीचा मांडव खाली पडलाय, त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. आजपासून मुंबईत पर्यावरण रक्षणासाठी पालिका प्लास्टिक पिशवी बंदीची धडक कारवाई सुरू करते. या कारवाई दरम्यान 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या आढळल्यास 5,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तर ग्राहकांकडे अशी पिशवी आढळल्यास प्रबोधन करून कारवाईचा इशारा देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. भरारी पथकाकडून दुकानदार, फेरीवाले आणि मॉल्समध्ये कारवाई केली जाईल. टाटा रुग्णालयात येणाऱ्या गरीब रुग्णांच्या सोयीसाठी हाफकिन कॅम्पसमध्ये 200हून अधिक खाटांची धर्मशाळा बांधली जाते आणि ही धर्मशाळा नोव्हेंबरपर्यंत सुरू होणार आहे. यासाठी हाफकिन संस्थेनं टाटा मेमोरियल रुग्णालयाला 5 एकर जमीन भेट दिली आहे. गेल्या 10 दिवसांपासून मुंबईमध्ये श्वसन मार्गाचे संक्रमण, न्यूमोनिया आणि श्वास घेण्यास त्रास होणं अशा समस्या वृद्ध आणि लहान मुलांमध्ये वाढत आहेत. दररोज सरासरी 15 ते 20 रुग्ण श्वसनासंबंधी समस्येवरती उपचारासाठी येत आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती वाहनांच्या वेगासह अपघात रोखण्यासाठी महामार्ग वाहतूक व्यवस्थापन प्रणाली दसऱ्याच्या मुहूर्तावरती कार्यान्वित होणार आहे. या अंतर्गत 106 ठिकाणी 430 पेक्षा जास्त आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे अतिवेगानं वाहन चालवणं, मार्गिका तोडणाऱ्या वाहनांवरती तत्काळ कारवाई करणं सोपं होणार आहे. मुंबईतील बीकेसी परिसरातील वाहतूक कोंडीसाठी एमएमआरडीएनं महत्त्वाचं पाऊल उचललं. इथे व्यापक वाहतूक योजना राबवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी निविदा मागवल्या जात आहेत. कार्यालयीन वेळामध्ये या मार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. पगारवाढीसह अन्य मागण्यांसाठी बेमुदत संपाचा इशारा देणाऱ्या टीएमटीच्या कर्मचाऱ्यांनी तुर्तास आपला निर्णय मागे घेतलाय. त्यामुळे संभाव्य संपाच्या टेन्शननं कामाचं वेळापत्रक कोलमडण्याची भीती असलेल्या ठाणेकर प्रवाशांना दिलासा मिळालाय. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत धर्मवीर आनंद दिघे आनंदनगर आगारामध्ये काम करणाऱ्या 400 पेक्षा अधिक कंत्राटी महिला आणि पुरुष वाहकांनी विविध मागण्यांसाठी या संपाचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्राच्या परंपरेला सौंदर्याचा साथ चढवणाऱ्या आणि ज्याच्याशिवाय मिरवणूक फिकी वाटते अशा पुणेरी ढोलाच्या आवाजाला यंदा महागाईचा फटका बसलाय. स्टीलच्या साहित्याचे वधारलेले दर, लाकडी काठ्यांची वाढलेली किंमत तसंच चामड्याच्या पानाच्या वाढत्या मागणीमुळे पुणेरी ढोल पथकांनी मानधनात 10% वाढ केली आहे आणि सरासरी 22 ते 25,000 रुपयांचं मानधन आता 30,000वरती गेलंय. मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यानची फेरीबोट सेवा 1 सप्टेंबरपासून सुरू करण्यास मेरिटाईम बोर्डानं अनुमती दिली आहे. मुंबईला जोडणारा हा सर्वात जवळचा आणि पैशाची बचत करणारा मार्ग असून पावसाळ्यात वर्षातील 3 महिने सेवा बंद असते आणि त्याचा परिणाम इथल्या पर्यटन व्यवसायावरती जाणवतोय. त्यामुळे फेरीबोट सेवा कधी सुरू होणार याकडे प्रवाशांसह पर्यटन व्यावसायिकांचं देखील लक्ष असतं. राज्यातील आदिवासी समाजातील लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या 1 वर्षात नवीन घर बांधून देणार असल्याचं प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी केलं. धुळे जिल्ह्यातील अंतुर्ले इथे आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आदिवासी मच्छीमारांना मच्छीमारीसाठी लागणाऱ्या साहित्याचं वाटप करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसर हिरवाईनं नटलाय. वाघूर नदीत फेसाळत वाहणारा सप्तकुंड धबधबा, परिसरात पक्ष्यांचा किलबिलाट आणि रिमझिम बरसणारा पाऊस देशी आणि विदेशी पर्यटकांना खुणावतोय. त्यामुळे लेणी परिसरात पर्यटक गर्दी करतायत. रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांविरोधात राज्यभरात मनसे आक्रमक झाली आहे. पुण्याच्या शिरूरमध्ये मनसैनिकांनी चक्क रस्त्यावरती फेविकॉल ओतून आंदोलन केलं. तातडीनं रस्त्यांची दुरुस्ती केली नाही तर अधिकाऱ्यांच्या खुर्चीवरती फेविकॉल टाकून आंदोलन करण्याचा इशारा मनसेनं दिलाय. काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीमध्ये काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची विशेष सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे सोलापुरात काँग्रेस भवनासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. 24 तासात झालेल्या 3 हत्यांनी नागपूर शहर हादरलंय. जरीपटक्यामध्ये एका मजुराची, यशोधरा नगर भागामध्ये एका गुन्हेगाराची हत्या झाली आहे तर 12 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ट्रक चालकाची हत्या झाली आहे. महेश कुमार उईके, बादल पडोळे अशी मृतकांची नावं आहेत. तर ट्रक चालकाची अद्याप ओळख पटली नाही. काही हत्या या पूर्व वैमनस्यातून झाल्याचं समजतंय. नागपूरमध्ये सना खान हत्या प्रकरणात नवी माहिती समोर येते. आरोपी अमित साहू हा सेक्सटॉर्शन रॅकेट चालवायचा आणि महिलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अशी माहिती समोर येते. धनदांडग्यांना जाळ्यात अडकवून अमित साहू हा ब्लॅकमेल करायचा आणि आरोपीनं अनेकांची कोट्यावधींची फसवणूक केल्याचं समजतंय. मुंबई महानगरपालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्यातील गैरकारभारामुळे गेल्या काही महिन्यांपासून रुग्णालयांमध्ये सातत्यानं औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा जाणवतोय. त्यामुळे रुग्णांना त्रासाला सामोरं जावं लागतंय. मात्र आता हा तुटवडा दूर करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी महापालिकेला औषध पुरवठा करणाऱ्या वितरकांसोबत जवळपास 3 ते 4 तास चर्चा केली.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 4082 घरांच्या सोडतीतील विजेत्यांना मंडळाकडून प्रथम सूचनापत्र ऑनलाईन पाठवण्यात आले, तर सर्व विजेत्यांना ऑनलाईन स्वीकृतीपत्र सुद्धा पाठवण्यात आली आहेत. त्यानुसार विजेत्यांना स्वीकृतीपत्र सादर करण्यासाठी 27 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे आणि स्वीकृतीपत्राची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्थात 29 किंवा 30 ऑगस्टला विजेत्यांना तात्पुरतं देकारपत्र पाठवण्यात येणार आहे. देशातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन अशी ओळख असलेल्या वंदे भारतची नवी भगव्या आणि पांढऱ्या रंगातील देखणी आवृत्ती धावण्यासाठी सज्ज झाली आहे. रेल्वेच्या चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार झालेली ही गाडी लवकरच जनतेच्या सेवेत दाखल होणार आहे आणि गेल्या 3 महिन्यांपासून या गाडीच्या बांधणीचं काम सुरू होतं. मध्य रेल्वेला चोरांचा विळखा पडल्याचं चित्र आहे. गेल्या 3 वर्षात वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वेच्या वस्तूंची चोरी झाल्याची 1752 तक्रारी नोंदवल्या गेल्या असून 1190 प्रकरणांचा आरपीएफनं छडा लावलाय. नागरिकांची आता लवकरच कागदी पासपोर्टच्या कटकटीतून सुटका होणार आहे. पासपोर्टधारकांना चिप असलेला ई पासपोर्ट मिळाले आणि या पासपोर्टमध्ये 41 प्रकारची विविध वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे तब्बल 140 देशांमध्ये इमिग्रेशन प्रक्रिया जलद होणार आहे. देशातील नागरिकांना येत्या 2 महिन्यात हा पासपोर्ट उपलब्ध होणार आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात अपघात वाढलेत. गेल्या 7 महिन्यामध्ये पोलिसांनी तब्बल 5834 बेशिस्त वाहन चालकांवरती कारवाईचा बडगा उगारलाय. यामध्ये 1,17,600 रुपये दंड वसूल करण्यात आलाय. रस्ते सुरक्षा मोहिमेमुळे अपघातांच्या संख्येत घट झाल्याचा दावा पोलिसांनी केलाय. प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागू नये यासाठी एसटीच्या सर्व बसेसला वायपर, हेडलाईट्स तसंच इतर तांत्रिक कामं पूर्ण करण्याचे निर्देश महाव्यवस्थापकांनी दिलेत. मध्यवर्ती कार्यालयाकडून बसेस सुस्थितीत ठेवण्याबाबतच्या सूचना करूनही पालन न करणाऱ्यांवरती कारवाईचा इशारा त्यांनी दिला. याबाबतचं पत्र त्यांनी राज्यभरातील विभाग नियंत्रकांना पाठवलंय. कोरोना काळामध्ये गणेशोत्सवात सुरू करण्यात आलेली फिरत्या हौदांची सुविधा यावर्षी बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी हौदांची आणि मूर्तिदान केंद्रामध्ये वाढ करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. महापालिकेतर्फे शहराच्या विविध भागात सुमारे 455 कृत्रिम हौदांची व्यवस्था केली जाणार आहे. तळेगाव दाभाडे शहरातील पाणीपुरवठा आज विस्कळीत राहणार आहे. या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या तळेगाव स्टेशनमधील जलशुद्धीकरण यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे पाणीपुरवठ्याला फटका बसलाय. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. देहूच्या कानेवाडी बंधाऱ्यावरून इंद्रायणी नदीमध्ये एका महिलेनं जीव दिला आणि स्थानिकांनी बचाव पथकाच्या साह्याने तिला वाचवण्याचे केलेले प्रयत्न अपयशी ठरले. संगीता कडलक असं या महिलेचं नाव आहे आणि तिच्या आत्महत्येचं कारण स्पष्ट झालेलं नाही. पर्यटनासाठी लोणावळ्यात आलेल्या पर्यटकांच्या गाड्या फोडून त्यातून मौल्यवान ऐवज चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून पोलिसांनी 12 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. आरोपी अखिल हा वाहनातील रोख रक्कम किंवा इतर मौल्यवान गोष्टी काढून चोरून पळ काढायचा आणि गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस त्याच्या शोधात होते. गेल्या अनेक दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे खरीप पिकं धोक्यात आली आहेत. त्यामुळे लातूरच्या चाकूर तालुक्यातील नांदगावात पाऊस पडावा यासाठी देवाला साकडं घालण्यात आलं. यासाठी भागवत सप्ताहाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या जागांबाबत निर्माण झालेल्या तिढ्याची सुनावणी आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये होणार आहे. 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी महाविकास आघाडी सरकारनं राज्यपालांकडे पाठवलेली नावांची यादी मागे का घेण्यात आली असा सवाल न्यायालयानं मागील सुनावणीच्या वेळी सरकारला केला होता. त्यामुळे राज्य सरकार स्पष्टीकरण म्हणून नेमकं काय उत्तर देते याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. खासदार राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या याचिकेवरती आज सुनावणी होणार आहे. माझगाव कोर्टामध्ये होणाऱ्या सुनावणीमध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हजेरी लावणार का? सामना या राजकीय मुखपत्रामध्ये शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात बदनामीकारक मजकूर प्रकाशित केल्याचं हे प्रकरण आहे आणि मुंबई शिवडी महानगर न्याय दंडाधिकारी कार्यालयानं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना हजेरीचं समन्स जारी करण्यात आलंय. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे फडणवीस आणि नरेंद्र मोदींवरती सतत खालच्या स्तरावरती जाऊन टीका करत फ्रस्ट्रेशन काढत असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळेंनी केला. तसंच विनायक राऊतांना गडकरी न समजल्यामुळेच ते गैरसमज पसरवत असल्याची टीका त्यांनी केली. अजित पवार आता सत्तेत सहभागी झाले, त्यामुळे शरद पवार यांनी त्यांना पाठवलं असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी केलंय. शरद पवार जे बोलतात ते करत नाही आणि जे बोलत नाही तेच करतात असं म्हणत खासदार जाधव यांनी मोठं विधान केलंय. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, ते झाले आणि पक्षातील ज्येष्ठ लोकांना डावलून आदित्यला कॅबिनेट मंत्री केलं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी माझं कुटुंब माझी जबाबदारी पार पाडली. मुख्यमंत्री होऊन त्यांनी आदित्यला लॉन्च केलं असं वक्तव्य शिंदे गटाचे खासदार प्रतापराव यांनी करत थेट उद्धव ठाकरे यांचाच समाचार घेतला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवसांच्या जपान दौऱ्यासाठी रवाना झाले. या दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जपानमधील अनेक वरिष्ठ मंत्र्यांना भेटणार आहेत. जायका, जेट्रो, जेरा यासारख्या अनेक गुंतवणूकदारांच्या सुद्धा ते या दौऱ्यामध्ये भेटी घेणार आहेत. तर जपान इंडिया असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना ते भेटणार आहेत आणि यावेळी राज्यातील गुंतवणुकीसंदर्भात काही कंपन्यांसोबत त्यांच्या बैठका सुद्धा होणार आहेत.
बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी भर सभेत पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांना ऑफिसमध्ये येऊन फटकवेन असं वादग्रस्त विधान केलं आणि आपल्या या विधानावरती आमदार हितेंद्र ठाकूर हे अजूनही ठाम आहेत। जे आरोप करतायत त्यांनी सभेचा पूर्ण एपिसोड पाहावा आणि नंतरच आरोप करावेत असं आमदार ठाकूर यांनी ठणकावून सांगितलं। मात्र विरोधकांनी हितेंद्र ठाकूर यांच्या या वक्तव्याचा निषेध केला असून त्यांच्या विरोधात तक्रार करण्याची मागणी केली आहे। जगप्रसिद्ध असणारी सांगली जिल्ह्यातील 32 शिराळ्यातील नागपंचमी ही जिवंत नागांच्या पूजेसाठी प्रसिद्ध आहे, पण वन्यप्रेमींनी दाखल केलेल्या याचिकेमुळे न्यायालयाच्या आदेशानुसार जिवंत नागाची पूजा न करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यामुळे 2002 पासून प्रतिकात्मक नागाची पूजा या ठिकाणी केली जाते। न्यायालयाच्या निर्णयानुसार या ठिकाणी नागपंचमी पार पडते। हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथील ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरामध्ये हजारो भाविकांची गर्दी झाली आहे। तहसीलदारांच्या हस्ते महापूजा आणि अभिषेक पार पडला। श्रावणी सोमवार आणि नागपंचमी निमित्तानं भाविक मध्यरात्रीपासूनच मोठ्या संख्येनं दर्शनासाठी आले। आज श्रावणातला पहिला सोमवार आहे, त्यामुळे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुण्यातील भीमाशंकर मंदिरात भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली आहे। पहाटे महाआरती करत मुख्य शिवलिंगावरती दुग्धाभिषेक करण्यात आला, त्यानंतर दर्शनासाठी मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं। तर नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर इथल्या मंदिरामध्ये इथल्या पहिल्या श्रावणी सोमवार निमित्तानं भक्तांनी गर्दी केली आहे। राज्यभरातून दर्शनासाठी आलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसर गर्दीनं फुलून गेलाय। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं त्र्यंबकेश्वर मंदिर देशभरात प्रसिद्ध आहे। श्रावणी सोमवार निमित्तानं बीडच्या परळी इथल्या प्रभू वैजनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली होती। मंदिर प्रशासनाच्या वतीनं आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। तसंच दर्शन व्यवस्था सुलभ व्हावी याकरता मंदिराच्या उत्तरेकडील पायऱ्यांवरती लोखंडी बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत। इथे वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पाहताना न्यूज 18 लोकमत।